तर मित्रांनो नमस्कार। आज मी आहे आश्रमलाच। आज तारीख आहे 22 जून 2023 आणि काल मी इथं गुप्तकाशीमध्ये फिरलेलो आणि आश्रममध्येच होतो। काल माझा मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि पॉवर बँक पण। आणि तुम्हाला माहिती आहे का ट्रॅव्हलर्स किती दुरून दुरून येतात। हे आहे केरळचे जे की आता भारत भ्रमण करत आहे आणि आज जाणार आहे केदारनाथ ही जा रहे हो ना आप? केदारनाथ चाललेले आहे आणि केरळचे आहे। आणि जे काही आपले मित्र आहे एक ओडिसाचा आणि एक आपला सोलापूरचा तो पण येत आहे। आम्ही जाणार आहे आज बद्रीनाथ। सो इथं दिवस खूप मस्त गेले 2 दिवस जे आपण इथं राहिलो। जेवण खाणं आणि राहणं एकदम मोफत आणि एकदम आरामात आणि पुढचा व्ह्यू पण खूप मस्त होता। आपला जो सोलापूरचा जो भाऊ आहे आपला त्याचा चार्जर चोरी गेलेलं माहिती आहे का। इथून त्याचं चार्जर चोरी गेलेलं आणि त्याला आता चार्जिंगसाठी आम्हाला परत एक मार्केटमधून चार्जर घ्यावं लागणार आहे। बाकी काही नाही, थोडं ब्रँडेड चार्जर होतं म्हणून थोडं आणि उशीर लागला आम्हाला निघायला कारण त्याची फोन चार्जिंग व्हायचा होता त्याचा। आणि आता जवळपास 9 वाजत आले असणार। तर चला मग निघूया, भेटूया रस्त्यावरती लिफ्ट सोबत। तर हे दोघं इथून ट्राय करणार आहेत आणि मी थोडं पुढून ट्राय करतो। आणि हे होतं आश्रम आणि हा आहे मी। सो हे आहे आपलं लिफ्ट बोर्ड पुढून। सो पुढून ट्राय करूयात लिफ्टसाठी आणि चला मग आता थोडं इथून आजचं टार्गेट राहणार आहे जोशीमठ आणि जोशीमठला जाऊन थोडं थांबणार आहे। आणि माहिती आहे का इकडं पावसाळ्यात नाही का खूप जास्त लँडस्लायडिंग होते आणि इथची ही लँडस्लायडिंग झालेली आहे म्हणून इथं नाही का हे लावलेलं आहे असं हे कवच एक जाडी लावलेली आहे आणि हे पिचिंग केलेली आहे। आणि हा पण रस्ता वाहून गेलेला असेल कदाचित त्यामुळं हे सर्व काही केलेलं आहे। आणि पर्वतामध्ये हेच काही असते, रायडिंग व्हायचं भेव सगळ्यात जास्त असते पर्वतात कारण इकडली जी माती आहे ती खूप जास्त भुसभुशीत आहे। पाणी आलं की सगळ्यात जास्त खसायचं भेव असते। घरं रस्ते पहाड कधी कधी तर पहाड पण तुटून पडतो रस्त्यावरती। आणि जर रस्त्यानं जर गाडी जात असेल ना तर हमखास जीव तर जातो, गाडी पण खाईत बात तो सही है। आणि त्यासाठी पहाडात नाही का पावसाळ्याचा खूप जास्त भेव असते पहाडामध्ये। गाडी चालवायचं आणि राहायचं। एक तर राहायचं भेव म्हणजे असं असते की कधी घरावर पर्वत पडेल किंवा घर कधी खाली खसून पडेल माहितीच पडणार नाही। आणि पर्वतावर खूप जास्त भेव आहे आणि आपल्याकडे तरी कमी आहे पण इकडं पहाडी खसायचं भेव जास्त आहे, लँडस्लायडिंगचं भेव जास्तीत जास्त प्रमाणात आहे। सो हे आहे पहाड आणि हे उखीमठच आहे पण हे पहा किती मस्त शेती करता इथल्या महिला आणि पूर्ण पहाडावरती आहे। सो तुम्ही पाहू शकता पहाडावरती पण शेती करता येते आणि इथं 12ही महिने हिरवळ राहते पहाडावरती। आणि पाऊस पण यायचा आहे अजून तरी पण शेती चालू आहे आणि आय थिंक गहू आहे। आणि इथं माहिती आहे का उखीमठलाच नाही तर पूर्ण उत्तराखंडमध्ये पहाडावर खूप जास्त पाणी आहे। पाण्याची कधीच टंचाई भासत नाही म्हणजे इथं पाणी आहे पहाडावर। मी तर हा विचार करताय की इतक्या उंचीवर पण झरे आहेत पाण्याचे म्हणजे ते पण न कधी संपणारे 12ही माही वर्षभर आणि खूप म्हणजे 24 तास एकसारखे पाण्याचे झरे 12 महिने पण चालतात ते पण इथं पहाडावर। आपल्याकडं पाणीच नाही राहत, आपण उलट होल करतो जमिनीत तरी पण पाणी नाही लागत, इथं पहाडावर पाणी लागते म्हणजे किती मोठी कमाल आहे। या हायवेवरती लिफ्ट मागत होतं आणि माहिती आहे का हे बॅगची चेन निघाली राव। माझ्यासोबत कोण असं होते तर काय माहिती। पुढची पण चेन गेली या बॅगची, मागची पण चेन चालली। कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर चला इथून लिफ्टसाठी ट्राय करूया।
तुम्ही जेव्हा टुरिस्ट म्हणून पहाडावर येता किंवा इकडे उत्तराखंडमध्ये येता, हिमाचल प्रदेशमध्ये येता, तेव्हा घाण आणि कचरा कदापि करू नका. म्हणजे कचरा किंवा घाण करू नका. स्वच्छता ठेवा आणि स्वतःची गाडी म्हणजे एकच गाडी आणा, 10 गाड्या आणू नका. म्हणजे वाहतूक कमी होईल. इथं वाहतूक जास्त वाढली आहे उत्तराखंडमध्ये. किंवा सरकारी बसनं ट्रॅव्हल करा आणि नक्की म्हणजे तुम्ही याचा फॉलो करा. मी जे सांगितलं ते फॉलो करा. आणि प्लॅस्टिकचा कचरा खूप जास्त वाढला आहे. मी जसं सांगितलं होतं केदारनाथला की स्वतःची बाटली आणा आणि त्यातच पाणी प्या. झऱ्याला पाणी आहे. उत्तराखंडमध्ये 12ही माही पाणी असते. सो एकदम प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा आणि पर्यावरणाचं रक्षण होईल अशी वर्तवणूक स्वतःची ठेवा. आणि हे नक्की आहे आणि असं तुम्ही फॉलो करा मी जे सांगितलं आहे तुम्हाला ते. बाकी काय नाही, पर्वताचा आनंद घ्या आणि ही हिरवळ आणि खूप मस्त थंड हवा आणि खूप काही पाहाजोगताय. तुम्ही या इथं भेट द्या उत्तराखंडला, पण एका नियमात राहून भेट द्या जे की यांना पण त्रास होणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही. सो मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलेलं की मी या रस्त्याने चाललो होतो, पण या रस्त्याने जायचं होतं. सो हा रस्ता आहे केदारनाथसाठी, गौरीकुंडहून केदारनाथ. इथं लिहून पण आहे, एक बोर्ड पण आहे केदारनाथचा मार्ग म्हणून. आणि इकडं जो रस्ता जातो तो जातो उखीमठ आणि पुढं जाऊन जोशीमठ, त्यानंतर पुढं बद्रीनाथसाठी. A few moments later. सो आता कुठं खूप वेळानंतर तर नाही, पण जस्ट 10 मिनिटानंतर एक लिफ्ट भेटली आहे जे की जाते तुंगनाथसाठी. आणि प्लॅन झाला तर तुंगनाथला पण जाऊ शकतो आपण. खूप वेळ आहे आपल्यापाशी आणि जोशीमठला आरामात जाऊयात. सो पाहू आता प्लॅन काय होतो इथो. आता तर जस्ट कमीत कमी 11 किंवा 11:30 वाजले असतील, माहिती नाही, पण पाहूया. सो मित्रांनो नमस्कार. सो मित्रांनो जी लिफ्ट भेटली होती तिनं सोडलं आपल्याला चोपतापर्यंत आणि चोपतावरून वरतं 5 किलोमीटर आहे तुंगनाथ. आणि आता आपण जवळपास तुंगनाथलाच आहे. आणि हे आहे पहाडी आणि हे पण पाहू शकता. पुढचा नजारा खूप खास आहे जो की पर्वत आहे आणि या पर्वतावर मंदिर आहे. सो 5 किलोमीटर वरतं चालावं लागणार आहे. त्यानंतर मंदिरावर जाणार आहे आपण तुंगनाथ. सो काय आहे ना, आता जवळपास वाजत आले 1-12 वाजत आले आणि पाऊस पण चालू झाला आहे. हे बरं झालं मी केदारनाथला घेतलं. असं डायरेक्ट लावलं की ओलं होण्याचं टेन्शन नाही आहे. फक्त पुढची बॅग थोडी ओलं होण्याचं टेन्शन आहे आणि बाकी सेफ आहे. मागची बॅग पण सेफ आहे, पण पुढची बॅग पण आता सेफ करावं लागेल. काही ना काही घ्यावं लागेल पुढच्या बॅगीसाठी. आणि पुढचा नजारा पण खूप मस्त आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. आता 5 किलोमीटर चालायचं आहे वरतं तुंगनाथसाठी. त्यानंतर चढायला सुरुवात केली आहे. आणि इथं अशा प्रकारचे वृक्ष जास्ती प्रमाणात आहे. तिकडून चढण्यासाठी पायऱ्या पण आहे, पण मी इथून आलोय आणि वरतं पण जात आहे अजून. खूप काही लोक या शॉर्टकट मार्गाचा वापर करत आहे वरतं चढण्यासाठी. पण पाय जर घसरला ना तर सरळ खाली आहे. तरी पण रिस्क घेऊन मी पण आलोय. यायला नव्हतं पाहिजे, पण इतकं वजन आहे, खूप लांबून जावं लागते म्हणून मी म्हटलं शॉर्टकट घ्यावं. पण मी पण असं पुढं चालून करणार नाही. तुम्ही पण कधी करू नका. आणि चढाई आहे ना, एकदम खडी चढाई आहे. चालू आहे ट्रॅक. जवळपास 1 किलोमीटर चढून आलो आहे. अजून 3 किलोमीटर बाकी आहे. असं पूर्ण 4 किलोमीटर आहे.
मित्रांनो हळूहळू धुकं इतकं वाढलेलं आहे की काहीच दिसत नाही. नाही तर इकडले पर्वत शृंखला पण दिसत होती, आता काहीच दिसत नाहीये. खूप जास्त धुकं वाढलंय. जवळपास 1:30 वाजता असणार आणि मी पण मंदिराच्या जवळपास आहे. A few moments later. हा पर्वत लगभग 4 किलोमीटर चढल्यानंतर या बाजूला एक मंदिर आहे जे की महादेवांचं आहे आणि तुंगनाथ या नावाने फेमस आहे आणि या गावाचं नाव सुद्धा तुंगनाथ आहे. आणि हे एक कुंड आहे, आकाश कुंड. यामध्ये 2 मुख आहे, एक गौमुख आहे आणि एक हत्तीमुख आहे. सो गौमुखातून पाणी चालू आहे, हत्तीमुखातून नाही आहे. आणि हे असं कायचं कुंड आहे, इतक्या उंचीवर पण पहाडामध्ये पाणी असतं. हे मला एक कमालाची गोष्ट वाटते. आणि सो ब्लॉगमध्ये मी जास्ती काही बोलू शकलो नाही कारण पाणी येत होतं आणि धुकं वेगळं आणि सर्व आजूबाजूला लोक चालत होते, घोडे येत होते मागून, त्यामुळं मला काही बोलायला भेटलं नाही. सो आता आलो आहे तुंगनाथला आणि याच बाजूला मंदिर आहे. सो आता मंदिराकडे जायचं आहे. थंडी पण आहे खूप जास्त आणि बारीक पाण्याचे दवसुद्धा आहेत आणि पाऊस येतोय 5-5 मिनटाला. कधी 5 मिनटाला पाऊस येतो, कधी धुकं सुटतं, कधी पाऊस येतो, कधी धुकं सुटतं. पण सगळ्यात जास्त उंचाईवर आहे. कमीत कमी असेल आय थिंक 1000 फूट किंवा 1000 मीटर, माहिती नाही किती आहे तर. पण 4 किलोमीटर चालून आलो तर आहेच, उंचच आहे, बरंचसा उंच पर्वत आहे. आणि वरती केदारनाथचं दर्शन पण झालं आहे आणि आता जवळपास 3 वाजत आले आणि आता मी उतरायला सुरुवात केली आहे. सो मी जेव्हा असा हात ठेवेल आणि जेव्हा असा हात मी काढेल तेव्हा मी खाली पोहोचलेलो असेल. सो हे आहे खाली, आत्ताच पोहोचलो जस्ट. मित्रांनो हे होतं तुंगनाथ आणि हा रस्ता सरळ जातो चमोलीसाठी. आता जवळपास 4 वाजत आले आहे, 4:15 आणि आपल्याला आज पोहोचायचं आहे जोशीमठ. सो चमोलीहून जोशीमठ आहे 20 किलोमीटर आणि इथून चमोली आहे समजा 30 किलोमीटर. अशी 50 किलोमीटर आपल्याला आता 6 वाजेपर्यंत पार करायचं आहे. मजा आली चढून गड तुंगनाथ, मजा आली. मंदिर पण खूप मस्त होतं आणि आतमधली मूर्ती पण खूप मस्त होती. सो व्हिडिओ तर दाखवू शकत नाही कारण का प्रायव्हसी असते कुठं कुठं. आणि इथून हा रस्ता सरळ जातो चमोलीसाठी. लिफ्ट भेटेन का नाही माहिती नाही कारण वाहतूक खूप कमी आहे या रस्त्यावरती. सो चला ट्राय करू लिफ्टसाठी. हां, कमीत कमी मी आलो असेल आत्तापर्यंत 4 किलोमीटर चालून. आणि ही पूर्ण गाड्याची लाईन त्या मंदिरापासून, त्या मंदिराच्या पायऱ्यापासून तर इथपर्यंत आहे आणि पूर्ण अशी आलेली आहे ही लाईन, पूर्ण अशी. अजून मी आलो असेल 4 किलोमीटर चालत, अजून पण गाडी नाही आहे. म्हणजे खूप कमी, म्हणजे कमीत कमी वाहतूक या रस्त्यानं आहे. सो पाहू पुढून एखादी गाडी आली तर ठीक, नाही तर थोडं पुढं पायी जाऊ आणि जस्ट टेंट लावून आजच्या दिवस आराम करू आणि मग उद्याला निघू जायसाठी जोशीमठला. सो असे हे माउंटेनचा व्ह्यू आहे. आजच्यासारखं खूप जास्त चाललो आज, कमीत कमी चाललो असून तिथून तर 6 किलोमीटर तरी आलो असून, 6-7 किलोमीटर. आणि एक हा झरा दिसला एकदम स्वच्छ पाण्याचा, पाहू शकता तुम्ही पण, स्वच्छ पाणी आहे एकदम. One hour later. सो मित्रांनो, मी आता आहे केदारनाथपासून कमीत कमी
150 किंवा 100 किलोमीटर अंतरावर. जोशीमठपासून आहे 50 किलोमीटर अंतरावर. आणि आता एक चिमोली नावाचं गाव आहे, तिथून थोडं 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा एक व्ह्यू आहे, नदी आहे आणि ही एक जागा आहे, इथं टेंट लावणार आहे. सो या काकूंनी खूप मदत केली टेंट लावण्यासाठी. सो म्हणजे टेंट लावण्यासाठी परमिशन काढून दिली मला, तू लावू शकतो म्हणून इथं. आणि खूप खूप धन्यवाद. आजचा प्रवास खूप सुखकर झाला. पण झालं असं की मी म्हणजे पहाडाच्या मध्ये होतो आणि जिथं गेलो होतो मी तुंगनाथ, आणि तिथून जो शॉर्टकट होता इथं यायचा चिमोलीला आणि पुढं जायचा जोशीमठसाठी. सो त्या शॉर्टकटमध्ये नाही का जिथं होतो मी तिथं ट्रॅफिक म्हणजे गाड्यांची वाहतूकच नव्हती, तर लिफ्ट घ्यायला खूप जास्त वेळ लागत होता. आता मला माहिती आहे का किती वाजले? आता वाजले कमीत कमी 6:30 वाजत आले, त्यामुळे मला उशीर झाला आहे. पण हा व्ह्यू माहिती आहे का खूप मस्त दिसत आहे. खूप मस्त नदी आहे अशी. ही जी येत आहे ही भागीरथी आहे आय थिंक. सो इथं टेंट लावणार आहे आणि टेंट लावतो. सिनेमॅटिक्स पहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा. मी तुमचा लाडका तुषार पाटील. धन्यवाद.